लहान मुलांच्या मध्ये खूप फेमस झाली. याची डिमांड खूप आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल की ह्याचा रेट जो आहे तो 1000 रुपये किलोनी सिन्स द फर्स्ट फ्रूट टू लास्ट फ्रूट, पहिल्या फळापासून शेवटच्या फळापर्यंत आपण हा एकाच रेटनी 1000 रुपये किलोनी विकतोय. जेव्हा याचे सीड्स पिंक दिसतील तेव्हा आपल्याला हार्वेस्ट करायचे. बरेचदा लोकांची गल्लत होते की ही कच्ची आहे का, असं जर आपण रेड स्ट्रॉबेरी बघितली तर ते कच्ची असल्यासारखं वाटतं, पण ही व्हाईटचा हार्वेस्ट असाच होतो. याचा जो फ्लेवर आहे तो पायनॅपल फ्लेवर आहे. म्हणजे तुम्ही स्ट्रॉबेरी दिसेल पण तुम्ही खाल्ल्या ना तुम्हाला वाटेल की पायनॅपल खाल्ला. तुम्ही आता जर तुम्ही एक फ्रूट हातामध्ये घ्या आणि स्मेल करा, तुम्हाला सेम पायनॅपलचा फ्लेवर येईल. हा भारतातला पहिलाच प्रयोग आहे, भारतात पहिलाच प्लॉट आहे असं म्हणायला हरकत नाही. माझ्या हातामध्ये आता जी तुम्ही ही स्ट्रॉबेरी बघताय ही पांढऱ्या रंगाची स्ट्रॉबेरी आहे. भारतात पहिलाच प्लॉट याचा जो प्रयोग केला जातोय पांढऱ्या रंगाच्या स्ट्रॉबेरीचा, त्या प्लॉटमध्ये सध्या मी आहे. बेसिकली आपण लाल रंगाची स्ट्रॉबेरी बघितली असेल, पण पांढऱ्या रंगाची स्ट्रॉबेरी आता भारतात पहिल्यांदा सातारा जिल्ह्यातील वाईमध्ये हा प्लॉट लागवड केला गेला आहे. आणि या ठिकाणी तुम्ही बघितलं तर या पूर्ण कॅरेटमध्ये या पांढऱ्या रंगाची स्ट्रॉबेरी लागलेल्या आहेत. मी आता त्याच प्लॉटवरती उभा आहे. या अख्ख्या प्लॉटमध्ये पांढऱ्या रंगाची स्ट्रॉबेरी आपल्याला लागलेली बघायला मिळेल. आपण जर एखादं साधारणतः झाड जरी बघितलं स्ट्रॉबेरीचं तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता ही पांढऱ्या रंगाची स्ट्रॉबेरी आहे. हा, आता या ठिकाणी जरी बघितलं तर हे पण पूर्णपणे पांढऱ्या रंगाची आपल्याला स्ट्रॉबेरी बघायला मिळतील. मी ज्या शेतकऱ्याच्या प्लॉटमध्ये उभा आहे ते शेतकरी उमेश खामकर आपल्या सोबत आहेत. सरजी, तुमचं लोकमत ॲग्रोमध्ये स्वागत आहे. नमस्ते. सगळ्यात पहिल्यांदा मला सांगा की ही जी व्हरायटी आहे तुम्हाला कुठून मिळाली, कसं काय समजलं याविषयी? ही एमकोकॅलची व्हाईट पर्ल नावाची व्हरायटी आहे. पर्ल म्हणजे मोती. हे आपलं खासगी कंपनी आहे. एमकोकॅल ही इंटरनॅशनल कंपनी आहे जे देशभर प्लांट सप्लाय करते. तर ही व्हाईट पर्ल ही त्यांची व्हरायटी आहे. युनिव्हर्सिटी ऑफ फ्लोरिडाची डेव्हलप केलेली ही व्हरायटी आहे. ही व्हरायटी खूप युनिक आहे. हे तिसरं वर्ष आपलं आज आपण भारतात ही ग्रो करतोय. भारतात पहिल्यांदा आपल्याकडे ही ग्रो झाली. आणि ह्याचं जे आपण पाहू शकतो की ह्याचा एक वेगळा कलर आहे. पूर्ण व्हाईट टू लाईट पिंक अशी शेड ह्याची येते. एसओपी प्रमाणे जर आपण हार्वेस्ट केला तर आपला हार्वेस्ट करताना ह्या शेडला आपल्याला जेव्हा याचे सीड्स पिंक दिसतील तेव्हा आपल्याला हार्वेस्ट करायचे. बरेचदा लोकांची गल्लत होते की ही कच्ची आहे का, असं जर आपण रेड स्ट्रॉबेरी बघितली तर ते कच्ची असल्यासारखं वाटतं, पण ही व्हाईटचा हार्वेस्ट असाच होतो. व्हाईटचं कॅरेक्टर म्हणजे ही जी ऍसिडिटी जी आहे ती एकदम लो आहे. परिपक्व झाली कसं समजायचं? ह्याचे सीड जे पिंकिश झालेले दिसतात आता आपल्याला, त्याच्यावरून आपल्याला कळतं की रायपन झाली आहे. यस, त्याप्रमाणे आपल्याला ती हार्वेस्ट करायची. आणि ऍसिडिटी लो असल्यामुळे आणि शुगर फॉर्मेशन चांगलं असल्यामुळे आणि ह्याला मेडिसिन व्हॅल्यू खूप चांगल्या आहेत. आज जर आपण ह्याला फ्लेवर एक युनिक पायनॅपल टाईप फ्लेवर आहे, त्यामुळं लहान मुलांच्या मध्ये खूप फेमस झाली. ह्याची डिमांड खूप आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल की ह्याचा रेट जो आहे तो 1000 रुपये किलोनी सिन्स द फर्स्ट फ्रूट टू लास्ट फ्रूट, पहिल्या फळापासून शेवटच्या फळापर्यंत आपण हा एकाच रेटनी 1000 रुपये किलोनी विकतोय. आणि ह्याची डिमांड ही डे बाय डे चांगली वाढायला लागलेली आहे. लहान मुलांना प्रामुख्याने ही आवडती आहे. ॲसिडिटी कमी असल्यामुळे आणि आंबटपणा तसा कमी, रेडशी कम्पेअर करता कमी असल्यामुळे लहान मुलांमध्ये फार चांगली फेमस झाली आहे. मला एक सांगा की ह्याची लागवड तुम्ही कधी केली होती आणि साधारणतः किती खर्च आला, किती एरियामध्ये तुम्ही लागवड? नाही, ह्याचं जे प्लांटेशन आहे हे आपल्याला फ्रेश प्लांट अवेलेबल होतात. जसं आपण मदर प्लांट इम्पोर्ट करून डॉटर करतो आणि मग ट्रान्सप्लांट करतो तसं नाही आहे. हे आपल्याला ऑक्टोबरमध्ये फ्रेश प्लांट अवेलेबल होतात, त्याच्यानंतर ट्रान्सप्लांट आणि मग फ्रूट चालू होतो. आता आपण जिथं उभं आहे ते प्लांटेशन साधारणतः आपलं 9 ऑक्टोबरला झालं आहे आणि 200 ग्रॅमच्या आसपास आपल्याला ह्यात यील्ड मिळाले पर प्लांट. आता आपला सीझन जवळजवळ 8 तासावर म्हणू की फेब्रुवारी एंड आला की आपला वाईटचा सीझन जो आहे तो फेब्रुवारी मार्चमध्ये संपून जातो. तरी आपल्याकडे आज बेस्ट क्वालिटी फ्रुट्स हातात आहेत. बरोबर. साधारणतः किती उत्पादन किती एरिया आहे आणि किती उत्पादन निघलंय तुमचं एकंदर? हा नवीन प्रयोग आहे. ह्यात अजून एक्सपेरिमेंट चालू आहेत. जे टेक्निक्स आपल्याला इन्फॉर्मेशन कॅरी फॉरवर्ड होते एमकोकॅलकडून, त्याप्रमाणे आपण हे ग्रो करतोय. अजून ह्यातली डेव्हलपमेंट दरवर्षी आपण चेंज करत जातोय. गेल्या वर्षी आपल्याला चांगलं उत्पन्न मिळालं, ह्या वर्षीही चांगलं उत्पन्न मिळतंय. कम्पॅरेटिव्हली रेड स्ट्रॉबेरी डे बाय डे ह्याचंही मार्केट चांगलं क्रिएट व्हायला लागलंय. नवीन गोष्ट म्हटलं तर त्याला थोडासा वेळ जाणार, पण आता ह्याची डिमांड वाढायला लागली. डिमांड वाढली आहे, पण साधारणतः उत्पादन जर टनेज मध्ये किलो मध्ये जर सांगायचं झालं तर एवढं आता पर प्लांट आपल्याला 300-400 ग्रॅम मिळून जाईल आता सीझन मध्ये, कारण आपलं प्लांटेशन ऑक्टोबरला झालंय आणि सीझन आपला आता मार्चला संपणार आहे. याच सोबत आपल्याकडे
बेरी पिकातील एक्सपर्ट सुद्धा आहेत, डॉक्टर भरत भोजने. सर नमस्कार. नेमकं हे जे पहिल्यांदा प्रयोग आपण भारतामध्ये बघतोय, भारतामध्ये अशी स्ट्रॉबेरी मी पहिल्यांदा कधी बघितली नव्हती, ही पहिल्यांदा बघतोय. नेमकं काय, कुठली व्हरायटी आहे, काय आहे आणि काय संधी आहेत नेमकं साधारण? नमस्कार. ॲक्च्युली ही जी या व्हरायटीचं नाव फ्लोरिडा पॉल, ही युनिव्हर्सिटी ऑफ फ्लोरिडाने डेव्हलप केलेली व्हरायटी आहे. आता याच्यामध्ये काय युनिक असं आहे की याचा जो फ्लेवर आहे तो पायनॅपल फ्लेवर आहे. म्हणजे तुम्ही स्ट्रॉबेरी दिसेल पण तुम्ही खाल्ल्या ना तुम्हाला वाटेल की पायनॅपल खाल्ला. तुम्ही आत्ता जर तुम्ही एक फ्रूट हातामध्ये घ्या आणि स्मेल करा, तुम्हाला सेम पायनॅपलचा फ्लेवर येईल आहे. आता याच्यामध्ये काय आहे की युनिकनेस काय या व्हरायटीमध्ये आहे की आत्ता पण बऱ्याचशा लोकांनी रेड स्ट्रॉबेरी पाहिली असेल, पण व्हाईट स्ट्रॉबेरी बनवताना ब्रिडरला बरंच काम करावं लागलं याच्यावर असं आहे. आणि दुसरी गोष्ट काय की ही व्हरायटी युनिक आहे. म्हणजे जसं युरोपमध्ये ठराविक ग्रोअरच याची ग्रोईंग करून मग ते जसं मार्कस स्पेन्सर्स आहेत, ज्या मोठ्या मोठ्या चेन्स आहेत त्या ठिकाणी स्ट्रॉबेरी विकली जाते. आता याचा तिथला रेट, युरोपमधला रेट आता सध्या साधारण जवळपास 30 युरो पर किलोग्राम आहे. म्हणजे ऑलमोस्ट 3,000 रुपये पर किलोग्राम. इंडियामध्ये 1,000 रुपये किलो म्हटलं तरी फार चांगला रेट आहे. आणि एनिवे ही व्हरायटी ग्रो करताना तसं पाहिलं तर सेम रेड व्हरायटीसारखंच आहे, फक्त त्याचं हार्वेस्टिंग टेक्निक वेगळं आहे. कारण याचं राईट टाईमला तुमचं पिकिंग करता आलं पाहिजे असं आहे. कारण हे दिसायला व्हाईट आहे. रेड स्ट्रॉबेरी हार्वेस्ट करताना फार इझी आहे, कारण लाल झाली 70-80% आपण लगेच काढतो असे. पण यामध्ये थोडं ते स्पेसिफिक एक्सपिरियन्स लोकांचं काम आहे. त्यासाठी सुद्धा मी प्रोटोकॉल कामगारांना दिला आहे असं की कोणत्या स्टेजला कसं हार्वेस्ट करायला पाहिजेत, मार्केटमध्ये फ्रूट कसं रीच केलं पाहिजे. एनिवे अजूनही ते शिकतात. आता जरी तुम्ही हे पाहत असाल तरी माझ्या अँगलनी ही ऑलमोस्ट युरोपियन स्टँडर्डमध्ये 50%च आहे असेल. कारण युरोपमध्ये तुम्हाला एकदम ॲक्युरेट दिसेल, अगदी तुम्हाला पेड्यासारखा स्ट्रॉबेरी दिसेल, सेम पेड्यासारखा असेल. खरं तर आता ही जी आपण बघतोय पांढऱ्या रंगाची ही स्ट्रॉबेरी, हिची चव जर आपण बघितली, तिची चव पायनॅपल म्हणजे अननसासारखी आहे. आणि हा भारतातला पहिलाच प्रयोग आहे, भारतात पहिलाच प्लॉट आहे असं म्हणायला हरकत नाही. का दुसरीकडे असू शकतं अजून फ्लेवर का तुमच्या लगेच लक्षात दिलं ना? बरोबर, पायनॅपल सारखं येतोच आहे, पण हा पहिलाच प्लॉट असू शकतो. आता आपण काय करतो याच्यामध्ये की बऱ्याच वेळा काय होतं की लोक म्हणतील आम्हाला का नाही असे. आपण काय करतो, ह्या व्हरायटीची स्पेसिफिक डिमांड ही राहिली पाहिजेत, ग्रोअर बी हुशार असला पाहिजे असे. त्या अँगलनी तसा तर हा आपला पहिलाच प्रयोग आहे. ओके, 3रं वर्ष आहे पण व्हरायटी सेम आहे असे. पण पुढच्या वर्षी अजून 2 नवीन व्हरायटीज दिल्या यामध्ये की ज्या ह्याच्यापेक्षा बेस्ट असतील, एकदम व्हाईट असतील, म्हणजे तुम्हाला प्युअर व्हाईट असतील असेल. खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांसाठी हे महत्वाचं आहे, कारण की या स्ट्रॉबेरीसाठी जर 1,000 रुपये किलो आता सध्याचा दर असेल, कारण की हा पहिला प्रयोग आहे. या शेतकऱ्यांनी अगदी मला वाटतं हे अर्धा एकराचा प्लॉट आहे आणि त्या प्लॉटवरती केलेलं आहे. 1,000 रुपये रेट जर मिळत असेल तर शेतकऱ्यांसाठी खरंच महत्वाचा प्रयोग मानला पाहिजे. आणि एक व्हरायटी, एक नवीन व्हरायटी जी कधी कुणी बघितली नसेल, लाल स्ट्रॉबेरी आपण बघतो, पण ही पांढऱ्या रंगाची स्ट्रॉबेरी आहे. आणि सातारासारख्या, महाराष्ट्रासारख्या सातारा जिल्ह्यामध्ये हा प्रयोग होतोय, हा खरं तर अभिमानाची गोष्ट आहे. दत्ता लवांडे, लोकमत ॲग्रो, सातारा.